नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या गुरुवार. गुरु पुष्पामृत योग. कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू. पितृदोष अडथळे दूर होतील. नमस्कार स्वामी भक्तांनो. उद्या गुरुवार आहे आणि गुरु पुष्पामृत योग आहे. या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातली तर तुमच्या घरातील पितृदोष अडथळे दूर होतील आणि तुमचं घर आनंदमयी होईल. उद्या येणारा गुरुवार साधा दिवस नाही, कारण उद्या आहे गुरु पुष्पामृत योग. एक असा योग जो तुमचं नशीब बदलू शकतो आणि तुमच्या घरात आनंद आणू शकतो. जर तुमच्या घरात खूप अडथळे वादविवाद चालू असतील तर उद्या ही एक वस्तू कुत्र्याला नक्की खाऊ घाला. त्यामुळे तुमचा गुरु प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. पण 90% लोकांना हा गुपित उपाय माहीतच नसतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा येत नाही, काम अडतं, घरात भांडणं आहेत किंवा काहीतरी अडथळे सतत येतात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो आणि खूप जणांचं आयुष्य बदललेलं आहे. म्हणूनच स्वामी समर्थांनी आपल्या केंद्रामध्ये हा उपाय सांगितलेला आहे. म्हणून तो उपाय तुम्ही नक्की करा. आणि हा उपाय सांगण्या अगोदर मी तुम्हाला गोष्ट सांगते. एका व्यक्तीच्या आयुष्यात खूप समस्या होत्या. नोकरी लागत नव्हती, घरात सतत वाद होत होते, पैसे येऊनही टिकत नव्हते. तो खूप प्रयत्न करत होता, पण काहीच होत नव्हतं. एक दिवस त्याला एका साधूने सांगितले, गुरुवारी एक छोटासा उपाय कर. तो उपाय अगदी सोपा होता आणि तो उपाय होता कुत्र्याला अन्न द्यायचा. त्याने श्रद्धेने तो उपाय केला आणि काही दिवसातच त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाला. तो बदल म्हणजे त्याला नोकरी मिळाली, घरात शांतता आली, घरात आनंदमय वातावरण झालं, पैसेही वाढू लागले, घरातल्या सगळ्या समस्या सुटू लागल्या. आणि हा उपाय होता पितृदोषाचा. आणि त्यांच्या घरात पितृदोष असल्यामुळे त्यांना अशा समस्या जाणवू लागल्या. म्हणून त्यांनी हे सगळे उपाय केले आणि त्यांचं कुटुंब एकदम आनंदीमय झाले. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात काही समस्या अशा असतात ज्याचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. आपण मेहनत करतो पण यश आपल्याला मिळत नाही. मग आपण आपल्या नशिबालाच कोसत राहतो. सगळं करूनही मलाच अपयश का येतं? पण जेव्हा तुमच्यावर संकट असतं तेव्हा तुम्ही फक्त शांत राहून स्वामींचं नामस्मरण करत राहणं हे केव्हाही योग्य असतं. पण आपण काय करतो? चिडचिड करतो, कोणालाही रागाने बोलतो. पण हे न करता शांतता हा यावरचा खूप मोठा मार्ग आहे. आणि या शांततेत स्वामींचं नामस्मरण तर त्याहून अनेक पटीने चांगले आहे. यामागे एक कारण असू शकतं, पितृदोष. इतर असमाधानी असतील तर आयुष्यात अडथळे येतात. तुमच्याच नाही, अनेकांच्या आयुष्यात येतात. कारण आपण पितरांचं काहीच करत नाहीत म्हणून ते आपल्याला शाप देतात. अडथळे म्हणजे नेमके कोणते? तुमचे कोणतेही काम लवकर पूर्ण होत नाही, बिघडत राहते, पैसा अडकतो, पैसा घरात येत नाही, मानसिक त्रास होतो, छोट्या छोट्या कारणावरून घरात भांडणे होतात, कोणतेही कारण नसताना तुमच्या घरात छोट्या छोट्या कारणावरून मोठे विवाद चालू होतात. म्हणूनच गुरुपुष्पामृत योग हा खूप खास आहे. गुरुवार म्हणजे गुरु, ज्ञान आणि कृपा यांचा योग. पुष्प नक्षत्र सर्वात शुभ नक्षत्र. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा तयार होतो गुरुपुष्पामृत योग. या दिवशी केलेले उपाय 100 पटीने फळ देतात. म्हणूनच या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. आणि हा दिवस यामुळेच खूप महत्त्वाचा मानला जातो. आता उपाय कसा करायचा आणि उपाय कोणता आहे? उपाय: कुत्र्याला गोड अन्न खाऊ घाला. गुरुवारी कुत्र्याला गोड अन्न खाऊ घाला. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू: गव्हाची पोळी करा, भाकरी करा, त्यावर थोडासा गूळ टाका, थोडं गाईचं तूप लावा किंवा म्हशीचं लावलं तरी चालेल. कसं तयार करायचं? पोळीवर थोडा गूळ ठेवा, शक्य असेल तर थोडं तूप लावा, प्रेमाने तयार करा. कधी करायचं? सकाळी 6 ते 9 मध्ये बेस्ट आहे किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी करायचं, म्हणजे याचा आपल्याला अधिक पटीने लाभ मिळतो. जेव्हाही तुम्ही कुत्र्याला खायला देतात ना, तेव्हा त्याचा आत्मा शांत होतो आणि
गुरु दत्तगुरूंचे वाहनच आपला कुत्रा आहे, म्हणून त्याला आधी प्रसन्न केलं पाहिजे. कसं करायचं? स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, देवासमोर उभं राहा, देवाची प्रार्थना करा, देवाची पूजा करा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, फुलं ठेवा आणि नंतर हात जोडून प्रार्थना करा. मग एखाद्या कुत्र्याला शोधा, त्याला प्रेमाने खाऊ द्या. महत्त्वाची गोष्ट, खाऊ घालताना मनात काहीही शंका ठेवू नका. म्हणा, माझ्या पितरांना शांती मिळो. जेव्हा तुम्ही हे खाऊ घालतात तेव्हा फक्त म्हणा, माझ्या पितरांना शांती मिळो, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होत. हे करत असताना काय करू नये? राग करू नये, जबरदस्ती करू नये, अहंकार ठेवू नये. श्रद्धा खूप महत्त्वाची आहे आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. जर श्रद्धा आणि विश्वास अटळ असेल तर तुम्ही हा केलेला उपाय तुम्हाला नक्कीच फळ देईल. कुत्र्यालाच का खाऊ घालायचं? तर ऐका, धर्मानुसार कुत्रा भैरव आणि पितरांशी जोडलेला आहे. जेव्हा तुम्ही कुत्र्याला अन्न देता ते पितरांपर्यंत पोचतं असं मानलं जातं. त्यामुळे पितृदोष कमी होतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते, जीवनात सकारात्मक बदल होतो आणि आपल्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर व्हायला लागतात. सगळ्यात प्रथम तुमचं मन शांत व्हायला लागतं. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा फक्त एकच असतं, आपलं मन शांत होणे, आणि ते शांत होणं खूप महत्त्वाचं असतं. हा उपाय केल्याने तुम्हाला कोणते कोणते अनुभव येतील ते पहा. अचानक अडकलेली कामे तुमची मार्गी लागतील. कुठूनही पैसा तुम्हाला मिळेल. जेव्हा अडचण आहे तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील. घरातील वातावरण बदलेल, आनंदी वातावरण होईल. कारण श्रद्धा, योग्य वेळ, योग्य कृती झाली तरच चमत्कार होतो, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणूनच स्वामी भक्तांनो, जीवनात मोठे बदल हवे असतील तर एक छोटी कृती तुम्हाला केलीच पाहिजे. हा उपाय करून बघा, मनापासून करा. आणि हा व्हिडिओ शेअर करा. ज्याला याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण आपण आपली माहिती, कोणतीही माहिती आपल्यापर्यंत ठेवणं हे स्वामींना कधीच आवडत नाही. म्हणूनच जे तुमच्याकडे ज्ञान आहे ते दुसऱ्यांना तुम्ही दिलेच पाहिजे, असे स्वामी समर्थ नेहमी म्हणतात. देव तुमचं भलं करो, देव तुमची प्रार्थना नक्की ऐको, तुमच्या घरात आनंदीमय वातावरण असो, तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येवो, हीच माझी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला स्वामी समर्थावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, आणि तुम्हाला कोणता अनुभव आला आहे ते पण सांगा. मला तर स्वामी समर्थांविषयी खूप अनुभव आलेले आहे. मी जेव्हा अडचणीत असते, दुःखी असते, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण केलं तरी माझं मन शांत होतं आणि माझ्या मनाला नेहमी असं वाटतं की आता इथून पुढे सगळे चांगलेच होणार आहे. मी फक्त पॉझिटिव्ह विचार करत राहते, बाकी सगळं स्वामीवर सोडून देते. कारण आपल्या हातात काहीच नसतं. त्रास करून घेणं हे पण योग्य नाही, कारण जे व्हायचं आहे ते होणारच आहे. फक्त आपण देवाचं नामस्मरण हे केलं पाहिजे. जे खूप अयोग्य होणार आहे ते नामस्मरणाने थोडं कमी होईल आणि स्वामी जे आपल्यासाठी योग्य आहे ते करतीलच. कारण आपल्याला वाटतं हे माझ्यामुळं झालं, पण ते तसं नसतं. देवाचीच कृपा असते की हे असं व्हायला पाहिजे, कारण ते आपल्यासाठी योग्य असतं. म्हणून स्वामी समर्थ नेहमी आपल्याला कोणत्या ना कोणत्या संकटातून वाचवतात. म्हणूनच माझी तर स्वामी समर्थावर खूप श्रद्धा आहे. तुमची आहे का? तुम्ही कोणत्या केंद्रात जाता का? फक्त तुम्ही गुरुवारी आणि रविवारी जर स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन 111 आरत्या जर केल्या तर बघा, तुमच्या आयुष्यातील कितीही मोठे संकट असू द्या, अडचणी असू द्या, त्या पूर्ण निघून जातील आणि स्वामी समर्थांचा चमत्कार नेहमी तुमच्यावर होईल. म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप दुःखी आहात, अडचणी आहेत, तर स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन गुरुवारी आणि रविवारी आरती करा, मनापासून करा. स्वामी समर्थ नेहमी तुमच्यासोबत असतील, हा माझा विश्वास आहे.
आणि जर तुम्हालाही कोणते अनुभव आले असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. मी माझा अनुभव सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. काही बोलण्यात वेगळं काही निघून गेलं असेल तर त्यासाठीही क्षमा असावी. म्हणूनच मी स्वामी समर्थांची भक्त आहे. तुम्ही आहात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.